Very good afternoon all. Today's program guest PDJ sir, Shri Shilasas, DJ1, Shri Wankhede sir, Member Secretary of ALSA, Shri Adakar sir, and the Head of the Bar Association of Yavatmal, Shri Mahendra Thakare sir. My Law College Principal, Dr. Yagi Verma, all the new freshers, training judges, senior citizens, my colleagues, and my parents. What to say means it's most valuable day to me. I didn't think that हे असं काहीतरी होणार. मी जेव्हा फर्स्ट इयर पासून काम सुरू केलं होतं to serve the nation through the volunteer as a PLD means as a paralegal volunteer I am going to serve as a nation. This is the main motto of mine. Then while serving there are many problems and people grievances are come, and Shri Adakar sir are always cooperative to me. And the main thing in this I have to told that if you are serving the nation, then don't expect that you want to get this some what you say, the allowances or what you say, the remuneration, privileges from the DLSA or whatever be the authority. And म्हणजे एक कंडिशन अशी आली की माझे वडील सुद्धा लोकदलाच्या पॅनलवर आहेत आणि कित्येक तरी वर्षापासून पण हे DLSA माहित होतं की आम्ही वी आर द फादर अँड सन. तर एक कंडिशन अशी आली की जेव्हा न्याय सदनचं उद्घाटन होतं तेव्हा देशमुख साहेब होते, आपले इथे शिरवाने साहेब होते सुप्रीम. तर त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं की हे तुमचं PLD श्री अनुजवांकडे पहिल्यांदा भेटलेलं इन्व्हिटेशन कोणती तरी ऑथॉरिटी करून खूप आनंदी. तर हे तुमचे चंद्रशेखर वानखेडे न होतं. म्हटलं हो माझे वडीलच आहे. खरंच का हो. त्यानंतर मी घेऊन गेलो इन्व्हिटेशन. घरी गेल्यावर पुन्हा फोन आला. आम्ही अनुज वानखेडेच्या हस्ते बाबा बोलले की तो माझाच मुलगा आहे. अच्छा सॉरी आम्हाला माहित नव्हतं बोललेले. त्यानंतर अजून एक मेन थिंग सांगायची जेलमध्ये की जेलमध्ये आहे नीडी पर्सन आहेत ज्यांना खरंच गरज आहे. पण ॲज ए पॅनल लॉयर जे आता सुरू झालेले आहेत किंवा मी आधीपासून 4 वर्षापासून जे काम करतो आहे, द मेन थिंग इज दॅट जी जेलर सर भुसारे सर ही इज ट्रान्सफर ॲट द नाशिक नाव. And the main thing he told me that the discipline with administration, he do the most valuable administration I have seen. Means I have seen the एखादा व्यक्ती डिसिप्लिन कसा असू शकतो, कसं ते ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतो जेलचं. that I closed he told me about this main missions, how to act, how म्हणजे मी जेव्हा लेटर देत होतो पहिले तेव्हा मी त्यांना आदेश देत होतो की तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू करा, असं करा. मग त्यांनी मला पॅटर्न सांगितला कसं काय करायचं आणि मग तेव्हापासून मी विथ दी ओन अलाउन्सेस आय एम गोइंग टू सर्व और आय एम गोइंग टू हेल्प दी हू आर द अंडर ट्रायल बिझनेस और हू इज द नीडी पर्सन इन दी जेल. तेव्हापासून ते काम सुरू झालं. ते आजही कंटिन्यू सुरू आहे. जेलर साहेब बदलले, ट्रान्सफर झाले. त्याच्यानंतर असिस्टंट जेलर आहेत भांबरे साहेब. आणि एक मेन गोष्ट, 2 मेन गोष्टी शेवटच्या सांगायच्या म्हणजे शिलासा सर त्यांचं रिटायरमेंट आहे. आम्ही ऑब्झर्वेशन रूम मध्ये सुद्धा प्रोग्राम त्याचा अरेंज केला होता. त्यानंतर म्हणजे एक पिढी, एक ज्युडिशरी संपून आणि एक पुन्हा नवीन त्या फील्ड मध्ये. पण मेन थिंग अशी सांगायची तर JMFC और मॉडेल पोस्ट फॉर द DJ इट्स माय सेकंड प्रिफरन्स. आय हॅव मीन्स मी कालपासून याच्यासाठी आनंदित आहे की आय एम UPSC एस्पिरंट, IAS एस्पिरंट. आणि कलेक्टर साहेबांसोबत माझा फोटो म्हणजे इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर मी. त्याच्यानंतर आधीपासून जेवढेही इथे कलेक्टर साहेब किंवा SP साहेब होते, श्रावण खंडेकर साहेब, शिखर परदेशी साहेब, त्या सर्वांसोबत म्हणजे त्यांच्या सगळे ऑटोग्राफ माझ्याकडे आहेत. ॲज आय एम UPSC एस्पिरंट मला तेच करायचं आहे. अँड आय विल बी शुअर इन नेक्स्ट 3 or 4 months आय विल बी देअर.